हाय मित्रांनो, शुभ दुपार. तर दुपारी आता वाजले 12:30. तर आम्ही जातो आहे प्रतापगड. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर निघतो आहे आता आम्ही. टॅक्सी आलेली आहे खाली. चला तर मग. चला तर निघालो आता आम्ही. पाठवतो तिथं नंबर टाकून माझा नंबर दे, नाही तर मी वेळेला आत बसणार इथं. तर आता निघालो आहे आम्ही प्रतापगडला. तर प्रतापगडचा ब्लॉग असणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला दाखवेन तिकडे सर्व काय प्रतापगडमध्ये. टॅक्सीमध्ये बसतो तुम्हाला मी दाखवेल सर. तर आता महाबळेश्वरला आपलं प्रतापगडमध्ये पोचलो आहे आता आम्ही. तर तुम्ही बघू शकता याची गाडी आहे हे बघा. तिथला आहे बघा, अफजल खानाला तिथे मारलेली त्याची कबर केलेली आहे. ती दिसली तुम्हाला, दाखवतोय तुम्हाला. ती बघा, अफजल खान सय्यद बंडा त्या दोघांची कबरी आहेत तिथे. तर तुम्ही बघू शकता ते. पायथ्याशी आलो आहे आता आम्ही, प्रतापगडच्या पायथ्याशी. तर तुम्ही बघू शकता हे यांचं ऑफिस आहे. तर त्या ऑफिसमध्ये तुम्हाला एंट्री करायची. गमत नाही पण करूया. आत्ताच मुंबईतून आलेल्या माझ्या जिजाऊच्या लेकींचं, म्हणजे जिजाऊची लेक आणि शिवरायांच्या मावळ्यांचाच गडावर स्वागत आहे. मावळा म्हटल्यावर जात धर्म नाही. मावळी गवळी धनगर माळी महार मराठा मुस्लिम कोळी लोहार सुतार कुंभार बेलदार वाणी शिंपी न्हावी तेली माळी साळी वंजारी भंडारी या 18 पगड जाती 12 बोलोद्दार
एक झाल्यावर ती जात तयार होते मावळा. मावळा म्हणजे मिळवला. स्वराज्य म्हणजे सर्वांचं राज्य. मग शिवरायांनी जावळी का घेतली, कुणासाठी घेतली, तर आपल्या ह्या बहुजन मावळ्यांच्या फायद्यासाठी. पण आमचा फायदा काय, तर मुंबई बंदर ते कणकवली बंदर इकडे नाशिकपर्यंत जा, आपल्याला तुळजा भवानी कुठेच नाही आहे. आपण दादा नेहमीची घोषणा देता का नाही, जय भवानी जय शिवराय. जय शिवराय, बरोबर. जय शिवाजी म्हणायचं नाही, कारण आपण आपल्या आईबाबांना अरे तुरे म्हणत नाही, आपण आपल्या गुरुजनांना अरे तुरे म्हणत नाही. अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवरायांना शिवाजी का म्हणायचं. मग आपण घोषणेमध्ये बदल करूया, जय भवानी जय शिवराय. शिवराय म्हणल्यावर ऊर्जा वाढली, शक्ती वाढली. मग भवानीला आपण जाणार कुठे, तुळजापूरला. तुळजापूरला जात असताना आपल्या हल्ले व्हायचे, माता भगिनी लुटल्या जायच्या. म्हणून शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना समजवलं की तुम्ही आम्ही एक आहोत, आपण एक बनू, स्वराज्य घडू. स्वराज्य म्हणजे काय, सर्वांचं राज्य. मावळा म्हणजे काय, मिळवला. आपण स्वराज्य घडू, मी तुम्हाला राजे बनवतो. आता जावळी घ्यायचा आहे, मागचा हेतू काय होता, ह्या जावळीमध्ये 62 घाट आहेत, 48 नद्या आहेत. ही जावळी काय आपली एवढी दिसते एवढीच नाही, सातारच्या सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदीपर्यंत आणि कोकणातल्या खेड पासून पुण्या बसल्या बोहोरपर्यंत जावळीचं खोर. त्यामध्ये जावळीतल्या 5 नद्या, मोठी नीरा नदी, हे सगळं जावळी खोऱ्यामध्ये झालेलं आहे. म्हणून शिवरायांनी जावळी घेतली. विजापूरवाल्यांची रसद होती, ह्या जावळीमधून जात असायची. ती रसद थांबवायची असेल तर जावळीचं ठाणं पाहिजे. आपल्याकडे रसद थांबवायची असेल तर जावळीचं ठाणं पाहिजे. कारण विजापूरवाल्यांना कोकणातनं काय जायचा, दारुगोळा खालून समुद्र मार्ग येणारा, तो दारुगोळा आपण इथे थांबवून धरायचो. किंवा इकडून कोकणामध्ये आमच्याकडे नाचणी पिकते, वरी पिकते, ती वरी नाचणी घ्यायची आणि ती घाटावर द्यायची. घाटावरून तुम्हाला मिरची, बाजरी, सातू हे खाली बाजार येणार होता, किंवा ज्वारी, ह्या खालून कोकणात जाणारी वस्तू. मग ह्या त्यांच्या दोघांचा टॅक्स ह्या जावळीमध्ये मिळाला जायचा. म्हणून जावळी ताब्यात घेतली. 2 वर्ष 1 दिवसात राजाने हा छोटासा किल्ला बांधला, जास्त मोठा नाही, फक्त 52 एकर आहे. प्रतापगड 52 एकर आहे. तुम्ही शिवतीर्थ रायगड पाहिलाय का, भाग्यवनात चालत गेला का पायी गेला, चालत. वा, का चालत गेला, तर पंढरीचा वारकरी महिना पंढरपूरला चालत जातो. पंढरीचा वारकरी महिना पंढरपूरला चालत जातो. हा माझा रायगडचा धारकरी, तुम्हाला दोघांनाही धारकरी म्हटलंय. धारकरी हा धर्मवीर संभाजीरावांचा शब्द आहे. म्हणून रायगडचा धारकरी रायगडवर चालत गेला पाहिजे. चालल्याशिवाय गड कळत नाहीत. तुम्ही जेव्हा पन्हाळा गाडीने फिरता तेव्हा म्हणता काय पन्हाळा सोपा आहे, पण पन्हाळा ही स्वराज्यातली 4थी राजधानी आहे. तशा राजधान्या 5 आहेत स्वराज्यात. पहिले राजगड, मग हे रायगड, अजिंक्यतारा, पन्हाळा आणि नंतर जिंजी. मुरुड जंजिरा मोडत नाही, जिंजीचा किल्ला म्हणजे तामिळनाडूमध्ये आलाय बघा, तो जिंजीचा किल्ला. आता जागतिक वारसा मिळाला बघा 12 किल्ल्यांना, त्यामध्ये जिंजीचा किल्ला आलाय. अशा 5 राजधान्या आहेत. त्यातल्या मग शिवरायांनी जावळी ताब्यात घेतली. 2 वर्ष 1 दिवसात राजाने हा छोटासा किल्ला बांधला. 52 एकर किल्ला आहे, जास्त मोठा नाही. शिवतीर्थ रायगड 1265 एकर आहे. आणि बडी बेगम घाबरली. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाच्या आई. कारण त्यावेळीच्या शाही 4 आहेत, ज्या आपल्याला 4थीमध्ये शिकवल्या, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही. त्यामध्ये विजापूरवाल्यांकडे होती जावळी. मग जावळीच्या जावळी ताब्यात घेतली आणि बडी बेगम घाबरली. बडी बेगम म्हणते, आज आमच्याकडे पैसे आहेत, माणसं आहेत, हत्ती आहेत, सगळे, पण काल परवा स्वराज्याला सुरुवात करणाऱ्या राजा शिवरायांकडे काय आहेत, पैसे, माणसं, हत्ती काय आहेत. म्हणून बडी बेगम विचारते. तेव्हा एक सरदार सांगतो, बडी बेगम साहेबा, नाही शिवाजींकडे पैसे, नाही माणसं, नाही हत्ती. शिवाजी राजांकडे सगळ्यात प्रथम माझ्या माता भगिनींचा आशीर्वाद आहे, तुमच्यासारख्या मावळ्यांची जिद्द आहे. तर राजांच्या राज्यात कुठेही स्त्रियांवर अत्याचार घडले नव्हते. एकच घडला होता, तेव्हा राजे होते 10 वर्षाचे. तो अत्याचार होता रांजाच्या बाबाजी येसाजी पाटलाचा. तेव्हा शिवरायांनी त्याचा काय केला होता, चौरंग केला होता. गुडघ्या बसून पाय तोडणे, कोपरा बसून हात तोडणे, ह्याला चौरंग म्हणतात. खुब्या बसून हात तोडणे आणि खुब्या बसून पाय तोडणे, ह्याला चौरंग म्हणत नाहीत. मग चौरंग कुठून, इथून हात तोडल्यानंतर मग शिवरायांनी रांजाच्या पाटलाचा चौरंग केला. आणि प्रत्येक माता भगिनींना माहिती झालं की माझा पोशिंदा हा कोणतरी तयार झाला. कारण राजाने त्यावेळेला शिक्षा दिल्यानंतर सगळ्यात दहशत मिळाली. आणि राजाने नेम ठेवला की स्त्रियांकडे बघताना त्यांच्या पायाकडे बघा, त्यांच्या चेहऱ्याकडे बघू नका. हा प्रभू रामाच्या काळातला नियम आहे. जेव्हा सीतामाईचं अपहरण झालं, सीतामाई कुठल्या दिशेला गेल्या,
ह्या कळावं म्हणून सीतामाईने आपल्या हातातले थोडेफार दागिने रस्त्याला टाकत गेल्या. आता ते दागिने सापडत होते. ते दागिने सापडल्यानंतर लक्ष्मणाला विचारलं, हे दागिने सीतेचे आहेत का? तेव्हा लक्ष्मण सांगतो, हे सीतेचे दागिने नाहीत. जेव्हा पायातलं पैंजण दाखवलं तेव्हा सांगितलं, हे माझ्या आईचे दागिने आहेत. कारण लक्ष्मणाने सीतेचे पाय पाहिले होते, चेहरा पाहिला नव्हता. आपल्याला आणखी माहिती आहे, कल्याणची सुभेदार सून राजा लुटीमध्ये मिळाली. तिची साडी चोळी देऊन पाठवणूक केली. राजे म्हणतात, माता भगिनी समजून घेऊन जा, आमची माता इतकी सुंदर असते तरी आम्ही सुंदर झालो असतो. आणखी एक इतिहास आहे, जेव्हा शाहिस्ते पुण्यावर चाल करून आला, म्हणला शिवरायांचं राज्य केवढं, माझ्या डाव्या हाताच्या 4 बोटाने एवढं. अनेक वेळा शाहिस्ते बोट नाचवत आला. शिवरायांनी शाहिस्तेची 4च बोटे तोडलेत. जिवावलं, बोटावर निभावलं, बोटे तुटली. शाहिस्त्या पोरणी पाहिलं, लढाई चालू आहे, अबूजान मामूजान हल्ला झाला. त्या मुली घाबरल्या. त्यांना वाटलं निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही सारखी शिवरायांची लोक आलीत, आम्हाला लुटून नेतात का काय, म्हणून त्या मुली घाबरल्या. त्यात हुशार मुलगी होती, ते एका बॅलरमध्ये लपली ते झोपून गेली. लढाई शांत झाली, दासी जमू लागल्या, सेवक जमू लागले, पण शाहिस्त्याची पोरगी दिसत नाही. म्हणून शाहिस्त्याची बहीण शाहिस्त्याकडे धावत आली आणि म्हणली, चला शिवाजींचा पिछा करा. शिवाजीच्या लोकांनी आपली पोरगी पळवून नेली. तेव्हा शाहिस्ते बहिणीला समजवतोय, शिवाजी राजा आरोप करू नका, शिवाजी राजे कृत्य करू शकत नाही. चुकून जरी शिवरायाकडे पोरगी गेली असेल तर शिवराय स्वतःच्या मुलीसारखा आपल्या मुली सांभाळ करतील. हे औरंगजेबच्या बखरीमध्ये उल्लेख आहे, त्याला बुर्जी म्हणतात बघा. त्या बुर्जीमध्ये मग शत्रू माझ्या राजाबद्दल एवढे चांगले शब्द वापरताय, म्हणून राजा हा जगाच्या वरती राज्य केलंय. मग बडी बेगम खवळली, हातातल्या बांगड्या काढल्या, तपकात फेकल्या. एक तर बांगड्या भरा, नाही तर शिवरायांना मारा. तेव्हा एका कोपऱ्यामध्ये उभा असणारा अफजल खान तयार झाला. दादा हो, हा अफजल खान उंचीला 7.25 फूट होता. जेवायला बसला बोकड खायचा. आज आपण नाश्त्याला बसलो तर आपला वडापाव संपत नाही, पण अफजल खान तर बोकड खायचा. एवढी जाड पहार आहे. ती पहार आता आपल्याला भवानी मंदिरात पाहायला मिळेल. अशा पहारेला अफजल खान सहज गाठ मारायचा. तांब्याचा कालोरा, तुम्ही तानाजी पिक्चर पहा, त्यामध्ये उदय भानू पार वाकवतात, पण आमचे तानाजी सरळ करतात. वाकवणं सोपं असतं, पण सरळ करणं अवघड असतं. राजांच्या मावळ्यांचा ताकदीचा अंदाज शत्रूला कधीच लागला नाही, कारण एसाजी कंकाने हत्तीशी युद्ध खेळले. संभाजी कावजी सहज घोडा उचलायचे, एवढी ताकद होती. 12 भुईंचे पाय तोडणारे संभाजी कावजी होते. आपल्या शेतामध्ये जर केळीचं झाड आहे, तुम्ही मला एका घावात तोडून दाखवा, तुटते का बघा. केळीचं झाड जर एका घावात तुटत नाही तर संभाजी कावजीने 12 भुईंचे पाय कसे तोडले असतील, ही माणसं कशी असतील, ह्याच्यावरून विचार करू. हे गड किल्ले उभे करताना कसे विचार केले असतील, ह्याच्यावरून विचार करू. मग बडी बेगम खवळली, हातातल्या बांगड्या काढल्या, तपकात फेकल्या. एक तर बांगड्या भरा, नाही तर शिवरायांना मारा. तेव्हा एका कोपऱ्यामध्ये उभा असणारा अफजल खान तयार झाला. हा जेवायला बसला बोकड, पहारेचा 4 चाकडा, तांब्याचा कालोरा, खानाला बायका होत्या 64. छोटं कुटुंब सुखी कुटुंब. अफजल खानला 64 बायका होत्या, म्हणून तसा कुणी विचार करायचा नाही. तो लकी होता. 43 मुलांचा बाप होता. आज पहा, आपण विचार करा संभाजीराजांचा, 1 वतनी 1 पत्नी, प्रभुराम 1 वतनी 1 पत्नी. हा जर विचार केला तर स्वराज्य चालू शकतं आणि स्वराज्यातलं राज्य चालू शकतं. मग बडी बेगम खवळल्यानंतर अफजल खानने उद्गार काढले, तबकातला विडा उचलला, त्या डोक्यामध्ये काय ती पगडी पागोडं काय असेल त्याच्यामध्ये तो खवला आणि बोलला, शिवा 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 पहाड का चिवा, म्हणजे शिवाजी डोंगरातले हुंदीर आहेत, पकडून किंवा मारून घेऊन येईल. हे उद्गार काढले. शुभोळ पाहण्यासाठी काजीकडे गेला आणि खानाला काजीला विचारतोय, मी शिवाजी राजांना मारायला चाललोय, त्यासाठी मला शुभोळ सांगा. काजी सांगतात, तुम्ही शिवाजी राजाचा नाद सोडा. शिवाजी राजाला मारणं सोपं नाही, कारण शिवरायांच्या पदरी म्हणजे सगळे सरदार आहेत. त्यामुळे आपण अफजल खानने ऐकलं आणि अफजल खानने त्या काजीला खलास केला. अफजल खानच्या बायकोने विरोध केला, काही दिवस तुम्ही शिवाजींचा नाद सोडा, आमचं काय, आमच्या कुटुंबाचं काय, म्हणून खानाने बायका मारायला सुरुवात केली. कुठे बायका मारलेत मी पाहून आलोय, तुम्हीही पाहायला जा. विजापूरहून तुम्ही जाता गांडगापूरला जात असताना मध्ये अफजलपूर फाटा लागतो बघा. त्या अफजलपूर फाट्यापासून आतमध्ये अफजलपूर गाव आहे. त्या अफजलपूर गावामध्ये अफजल खानने आपल्या 60 बायकांची कत्तल केले. 3 बायका माहेरी गेल्या मारल्या, 1 महालामध्ये, की माझ्यानंतर माझं हे कुटुंब आहे हे सांभाळणार कोण. प्रवीण वसंतराव भोसले सांगलीचे इतिहासकार आहेत. त्यांचं पुस्तक आहे मराठ्यांचे धारातीर्थ. त्यांच्या पुस्तकात फोटो बघायला मिळेल. आता त्यांनी एक पुस्तक नवीन छापलेलं आहे, वाघ नख म्हणून.
हे खूप गाजलेलं आहे, वाघ नख, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल. मग अफजल खान निघाला, विजापूर निघताना त्याला 2 महिने गेले. आता अफजल खान निघताना 2 महिने गेले, त्या काळात शिवरायांचे गुप्तहेर अफजल खानच्या फौजेत जाऊन दाखल झाले. त्यांचं नाव बहेरजी नाईक. हे बहेरजी नाईक अफजल खानच्या फौजेत गेले, पहिले फकीर बनले आणि फकीरा बसून अफजल खानची माहिती घेऊ लागले. अफजल खान फकीराचं मानायचा. आता ते फकीर म्हणल्यावर त्या बहेरजी नाईकांनी काय केलं की लगेच फकीराचा वेश घेतला, अफजल खानच्या फौजेत फिरू लागला. अफजल खानने त्या फकीराला बोलून घेतलं, विचारलं, मी चाललोय शिवाजीला मारायला, इकडे या, मारू शकतो का? असं म्हटल्यावर त्या फकीर म्हटला, शिवाजी हा कलका लोंडा आहे, शिवाजी हे कालचं पोर आहे, सहज तुम्ही मारू शकता. असं म्हटल्यावर त्या अफजल खानने त्या फकीराला पूर्ण मिठी मारली. त्या मिठीतून आपल्या बाहेर निघता येतंय का हे बघायचं होतं, म्हणून आपण फकीर म्हणून अफजल खानच्या फौजेत गेलो आणि फकीराच्या हात अफजल खानच्या पाठीशी पोचत नाहीत. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फकीर हा अफजल खानचा धोबी बनला आणि अफजल खानचे कपडे धुवू लागला. का बरं धुवू लागला? तर आपल्याला अफजल खानच्या अंगरक्याचं माप द्यायचे. अंगर काय? त्याप्रमाणे वाघनकं बनवायची, त्याप्रमाणे बिचवा बनवायचा. तर आधीच तुम्ही वाघनकं घेऊन गेलात आणि पोटाव मारायचं म्हणलं तर जमणार आहे का? आपल्याला सगळं ट्रायल करायला पाहिजे. अफजल खानच्या आपण कुठे लागलो पाहिजे, इथे लागता कामा नाही. अफजल खानच्या आपण इथे लागलं पाहिजे. इथे ताकद कमी सापडते, इथे ताकद जास्त सापडते. म्हणजे किती विचार होता राजांचा. उद्या अफजल खानचं पोट फाटल्यावर अफजल खान म्हणणार नाही, शिवाजी राजा माझं पोट फाटलंय, तुम्ही थोडे बाजूला उभे राहा. तो शिवरायांना फेकून देणार आहे. फेकल्यानंतर राजे किती अंतरावर पडणार आहेत त्याचे आपण ट्रायल घेतलेले आहे. म्हणजे सगळं नियोजन होतं. अफजल खान निघाला विजापूरहून. निघताना मग शाम्याना कसा उभा केला होता, खान उभा राहणार आहे तिथे शाम्याना खाली केला होता आणि जिकडे शिवराय हात पुसतात ते शाम्याना उंच केला होता. आपण जर तलवार काढायला गेलो तर अशी काढतो का नाही? असं म्हणता कधी, ज्ञान तुम्ही पकडा, तलवार मी पकडतो. तलवार कधी अशी खेचली जात नाही. खान तलवार काढायला गेला की हात वर अडकला पाहिजे. शिवराय हावभाव उगून तलवार चालू शकतात. हे सगळं नियोजन होतं. अफजल खान निघाला विजापूर, तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, दहिवडी, खटाव, मान मार्गे वाईत आला.